तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तिला आता काहीच दिवस उरले आहेत आणि आता आपल्याकडे आतुरता लागली आहे ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. वेसराड म्हणून एक गाव आहे संगमेश्वरमध्ये, तिकडूनच आपली गणपती बाप्पाची मूर्ती येते. तर आम्ही मे महिन्यात जाऊन आलेलो तिकडे आणि मूर्ती बुकिंग करून आलेलो. पण आता आपला एक मित्र आला आहे मुंबईतून, शिवा, त्याच्या बाप्पाची मूर्ती बुकिंग करायला जायचं आपल्याला. तर ते कला केंद्र जे आहे त्याचं नाव स्नेहल कला केंद्र वाडा वेसराड कसबा इकडे आहे ते. तर तिकडेच आपण आता जातो आहे. रोडचं वगैरे शूटिंग नाही करणार आहे, कारण नेहमीच तेच काय दाखवायचं. म्हणजे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला तेच रोड वगैरे बघता, त्याच्यामुळे आपण आता थोडेफार मधले शॉर्ट्स घेऊया आणि मग डायरेक्ट तिकडे चित्रशाळेत भेटूया. हा आपला मुंबई गोवा हायवे कधी तयार होणार आहे काय माहिती. 10-12 वर्षे झाली अजून तसंच. आताशी एक लेन पूर्ण होते. तर म्हणजे गावी येण्याची तिकीटं काढलात की नाही गणपतीसाठी? आणि अगदी म्हणजे आधी तिकीटं भेटलीत काय? कारण तिकिटांचा खूप गोंधळ झाला आहे यावर्षी पण.
मित्रांनो, ही आहे ती चित्रशाळा स्नेहल कला केंद्र. तर इथूनच आपले बाप्पा येतात. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघायला भेटतील, अगदी 1 फुटापासून ते 6 फुटापर्यंत. शाडू मातीच्या पण मूर्त्या आहेत आणि POPच्या पण आहेत. तर मित्रांनो, आता मूर्तींवर शेवटचा हात मारण्याचं काम चालू झालं आहे. म्हणजे जवळजवळ मूर्त्या पेंटिंग करून झालेल्याच आहेत. तर थोडंफार जे काम राहिले डिटेलिंग वगैरे त्याचं काम चालू झालं आहे. तर मित्रांनो, इथे चित्रशाळेत आल्यावर एवढं भारी वाटते ना, खूप भारी फिलिंग आहे. मित्रांनो, ही आहे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती. याचं पण काम आहे अजून तसं म्हणाल तर. आणि डायमंड वर्क पण करायला सांगितलं आहे मी त्याला. आणि ही आपल्या मित्रांनी शिवानी चॉईस केलेली मूर्ती आहे. दोन्ही पण मूर्त्या मस्त वाटत आहेत. तुम्ही पण सांगा कमेंट बॉक्समध्ये कशा आहेत त्या मूर्त्या. आम्ही निघालो आहे घरी. गणपती बघून वगैरे झालं आहे. ते मित्रांनी बुकिंग केलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओ टाकतोच कुठली मूर्ती बुकिंग केली आहे ती. तर बघा, तुम्हालाही बुकिंग करायचं असेल ह्या कला केंद्रात गणपती बाप्पाची मूर्ती, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस देतो. ते तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. काळजी घ्या.